शिक्षणाचे महत्त्व व जनजागृती याविषयी सुद्धा त्यांनी या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते आज आपल्या शाळेमध्ये तुम्हाला अनुभव असं मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहे। आणि त्याचबरोबर आपल्या शाळेचे माननीय प्रिन्सिपल सर श्री मसवडे सर हे उपस्थित आहेत। त्यांचंही विद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत, सर्व शिक्षक विद्यार्थी यांचंही स्वागत। आणि मी श्री ज्ञानेश्वर मिरगुले सर यांना विनंती करते की आपण आपलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना द्यावे। आणि त्याचबरोबर तुम्हाला एक सूचना द्यायची आहे की त्यांचं अधिक लक्षपूर्वक ऐकायचं आहे। त्यातून ते शेवटी तुम्हाला काही प्रश्न आणि त्या प्रश्न जे विद्यार्थी देतील ते काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नांची उत्तरं जे विद्यार्थी देतील त्यांना एक पुस्तक भेट म्हणून दिलं जाणार आहे। त्यामुळे सर्वांनी पहिल्यापासूनच त्यांचं व्याख्यान अगदी लक्षपूर्वक ऐकायचं आहे, कोणीही बडबड करणार नाही, अगदी लक्ष देऊन त्यांचं व्याख्यान सर्वांनी ऐकावं ही विनंती। मी माननीय मुख्याध्यापक सर यांना विनंती करते की श्री ज्ञानेश्वर मिरगुले सर यांचा सत्कार करण्यात यावा। धन्यवाद सर। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै बालाजी विद्यालयाच्या सर्व गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिरगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार। ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे। सुंदर अशा विद्यालयातील तुम्हा सर्व सुंदर बालमूर्तींना खरोखर मनापासून नमस्कार। मी सकाळी जेव्हा उठतो तेव्हा प्रार्थना करतो, संपू दे अंधार सारा, संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेसे थे, वाहू दे आनंद वारवे, जाग यावी सृष्टीला की, होऊ दे माणूस जागा, स्वच्छ सारे मार्ग व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा। ही सकाळ रोज यावी, ही सकाळ रोज यावी, माणसाचा देव व्हावा, माणसाचा देव व्हावा। तुमच्यासारखे देव रोज सकाळी मला दिसावेत। मुलांनो, देव म्हणजे काय? तुम्ही देवाला मानता? देव आहे? कुठं आहे? सगळीकडे आहे। काय काय विचारतात देवच नाही, देवच नाही, काय काय विचारतात देव कुठं आहे? आम्ही पंढरपूरच्या वाटेला वारीमध्ये जातो, आमची गाडी पंक्चर झाली। गाडी पंक्चर झाल्यावर आम्ही एका टायरवाल्याकडे वळलो, तो टायरवाल्याला आमची सफेद कपडे पाहून उडवण्याची हुक्की आली। तो म्हणला, का हो तुम्ही वेळेसारखे एवढी लोक वगैरे तिकडे जाता, पंढरपूरला तुम्हाला देव मिळतो का? आम्ही म्हणलं नाही मिळत, कळसाचं सुद्धा दर्शन होत नाही, परंतु आम्ही जातो, पण काय फायदा होतो? आम्ही त्याला म्हटलं, आम्ही तुझ्याकडे आलो, आमच्या टायरमधली हवा गेली। हवा तर सगळीकडे आहे, हवा तर सगळीकडे आहे, मग आधी तुझ्याकडेच का आलो? तर तुझ्याकडं प्रेशर आहे, तुझ्याकडं प्रेशर आहे, त्या प्रेशरमुळं आमचा टायर फुल होतो आणि गाडी जाम जशी चालते तसं पंढरपूरमध्ये गेल्यावर प्रेशर मिळतं। आमचा वारकरी 365 दिवसामधले 15 दिवस चालतो आणि तिथं गेल्यावर आपल्या भारतीय संस्कृतीतली सगळ्यात मोठा महत्त्व म्हणजे वारी। 17-18 लाख लोक असतात, ते लोक आनंदाने नाचत असतात, गात असतात। गात असताना
वाखरीपासून पंढरपूरच्या मंदिरापर्यंत 17-18 लोक लाईन असते, मध्ये डिवायडर असतो, आमच्या अडाणी म्हाताऱ्या बाया मधल्या डिवायडर उभ्या असतात आणि डिवायडरवर उभ्या असताना इकडल्या बाजूला भजन चालू असतं, कीर्तन चालू असतं, कोणी नाचत असतं, कोणी फुगड्या खेळत असतं, आनंदी आनंद सगळे लुटत असतात. आणि ते पाहण्यासाठी बाहेरचे फॉरेनचे लोक, फॉरेनच्या लेडीज, महिला, जण सगळे 15 ते 20 हजार लोक ते नवलानं पाहत असतात. अरे कसं काय होऊ शकतं हे? एवढी सारी लोक एवढा आनंद घेत आहेत, कुणाला पाय लागतो तरी यांच्यात भांडणं होत नाहीत. एवढी गर्दी, एवढा आनंद, एवढं त्यांना नवल वाटतं, आश्चर्य वाटतं. आणि त्या लहान कपड्यातल्या, हाफ कपड्यातल्या बाया आपल्या म्हाताऱ्या जाड्या बाईच्या मागून असं डोकून बघतात आणि त्यांना नवल वाटतं, म्हणतात हो वंडरफुल, हो वंडरफुल. आमची म्हातारी बाई त्याला म्हणते, हे भवानी वंडरफुल नाही, पंढरपूर आहे. मग आमच्या पंढरपूरच्या वारीनं काय मिळतं? ऊर्जा मिळते 60-70 माणसाचा. आणि आमच्यातले काही लोक म्हणतात देवच नाही, देव नाही. लाईट आपल्याला दिसते का? वायरमधून येते लाईट दिसते का? कोरोना होता का? पाहिला का कोणी कोरोनाचा जंतू? होता ना? त्यानं काय शिकवलं आपल्याला? का माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे. यापुढं काय झालं आहे, 1-2.5 कोटीची गाडी घेऊन एखादा 2 माणसाला उडवतो एखादा मुलगा. का उडवतो? कुठं गेला होता? काय खाल्लं, काय पेलं, काय संस्कार? खरं तर सर, आमच्या 70पेक्षा ही 30-35ची पिढी हुशार आहे आणि 30-35पेक्षा ही 12-15ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली तर जास्तच हुशार आहे. जे चांगलं ते एकतर त्यांच्यापर्यंत पोचत नाही, पोचलं तरी ते डोक्यामध्ये घेत नाहीत. बऱ्याचदा काय होतं, मुलं मोठी होतात आणि अलीकडं बऱ्याच बिमारी निघाल्यात. त्या बिमारीमुळं किंवा त्या व्यसनामुळं मला सांगा, तुमच्या घरामध्ये लहान बाळ रडत असलं, आई काय करते? आई काय करते? खुळखुळा देते का? बाळा जो रे गाणं म्हणते का? काय करते आई? बघा, पहिलं एक लहानपणी एक गीत होतं, आई त्या बाळाला निजवण्यासाठी झोपडी असायची, उंदीर खडबड करायची आणि एक गीत होतं, लहानपणी कविता होती, बा नीज गडे लढे बाळा, नीज नीज माझ्या बाळा, कडबड हे उंदीर करती, कर्ण शोधाया ते फिरती, पर्यंती निराश होती, लवकर हेही सोडतील सदनाला, निज निज माझ्या बाळा. असं म्हणून आई थोपटते का बाळाला? आता सध्या काय करते आई? बाळ लहान रडत असलं तर आई काय करते? मोबाईल चालू करून त्याच्या हातामध्ये देते. आता तिला माहीत नव्हतं, त्या आईचा काही दोष नाही. तिला पहिलं माहीत नव्हतं मोबाईल कसला मोठा रोग आहे, कसला मोठा व्यसन आहे. एखाद्या घरामध्ये लहान मुलं रडत असलं, आई हातात त्याच्या मोबाईल चालू करून देते आणि त्या मोबाईल ती कलरफुल लाईटिंग बघून ते मुलगं 2 तास 3 तास आईची सगळी कामं, आईच्या सगळ्या मालिका पाहून होईपर्यंत ती कशाला डोळे खराब होईपर्यंत चुपत राहत नाही. आणि मग त्याचा परिणाम काय झाला माहीत आहे? आणि ती आई फुसारकीनं सांगते, आमचं पोरगं मोबाईल हातात दिल्याशिवाय जेवतच नाही. काय बड्या, काय परिणाम होता माहिती आहे का? लहान बाळाच्या डोळ्याची आवरणं एवढी नाजूक असतात आणि त्या मोबाईलची लाईटिंग एवढी प्रखर इफेक्टिव्ह असते. 7 वर्षाच्या 10 वर्षाच्या मुलाला त्या मोबाईलमुळं चष्मा लागतो. आणि मग आम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला एक गीत गातो, 15 ऑगस्ट 26 जानेवारीला एक गीत गातो, बलसागर भारत हो म्हणा, विश्वात शोभुनी राहो. मग कसा होणार आहे भारत बलसागर? 7 वर्षाच्या 10 वर्षाच्या मुलाला, पहिल्या वर्षापासून ज्या मुलाला त्या मोबाईल हातात दिला जातो ना, 10व्या 12व्या वर्षी त्याला गॅरंटेड चष्मा लागतो, 15व्या वर्षी नंबर इतका वाढतो आणि 20व्या वर्षी त्या मुलाला कोणता नंबरसुद्धा सेट होत नाही, ते पूर्ण आंधळं होतं. एक गुगल रिसर्च करा तुम्ही, एक जागतिक संकेत आहे. म्हणून इथून पुढं झालं ते झालं, इथून पुढं झालं ते झालं. आपल्याला माहीत नव्हत्या चुका झाल्या, ज्या चुका त्या सुधरा, जे आपणास ठावे ते दुसऱ्याचं सांगावे.
शहाणे करून सोडावे अवघे जन. आमच्या सणसवाडीतील एका मोठ्या परिवारातील 7 वर्षाच्या मुलाला पहिल्या वर्षापासून त्याच्या आईनं इतका मोबाईल हातात दिला. 7 वर्षाच्या वेळेला त्याचं डोकं हँग झालं, पोरगं बधीर झालं, पागल झालं, मेंटल झालं. पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये नेलं, 1000 रुपये फी असते, तिथं तपासलं, 30 लाख रुपये खर्च झाला, तरीही ते पोरगं बरं झालं नाही. मोबाईल 50% चांगला आहे, फक्त गरज म्हणून वापरा. 7 वर्षाच्या आतल्या मुलाला मोबाईल हातात देण्याची गरज आहे का मॅडम? आहे का? कारण 7 वर्षापर्यंत एक शास्त्रीय कारण आहे. मुलांचा जो वाढ होत असते ना, मुलांच्या मागच्या बाजूला लहान मेंदू असतो, त्या लहान मेंदूची वाढ होत नसते. 7 वर्षाच्या आतल्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका. एवढं जरी तुम्ही घेतलं, तुमच्या घरामध्ये लहान बाळं आहेत ना, मग तुमचा पाठीराखा बलवान व्हायचा असेल, शक्तिवान व्हायचा असेल, तर मोबाईलचा दुरुपयोग चाला. मोबाईल चांगला आहे, मोबाईल चांगला आहे. 50% जे चांगलं ते घेत नाही. काय झालं, ऑनलाईन शिक्षणामुळं तुमच्या हातामध्ये मोबाईल मिळाला आणि मोबाईलचा ह्या पिढीनं इतका गैरवापर केला. आपली पोरं तरी शेतात जायची, बाहेर खेळायची, बाहेर पडता यायचं. मुंबईसारख्या ठिकाणी लॉकडाऊन, बाहेर पडता येत नव्हतं. पोरगं बाहेर पडलं की पोलिसाचं दंड मिळायचं आणि मग त्या पोरानं आतमध्ये बसून 1 तास ऑनलाईन शिक्षण आणि 7 तास त्या मोबाईलमध्ये काय असतात ना गाड्या, त्या गाड्या इतक्या पलटी केल्या, उलट्या केल्या, कलटी केल्या आणि मग त्या करत्या करत्या त्याचं डोकंच पलटी झालं, पोरगच पागल झालं, मेंटल झालं. माझ्या एका पत्रकार मित्राच्या गावातला अवसरीचं पोरगच. आणि त्यावेळेला ते पोरगं, त्याच्या बाप तिथं करोडपती होता. त्यानं मुंबईमधले सगळे दवाखाने, स्पेशालिस्ट डॉक्टर निघालेत, सगळे दवाखाने 60-70 लाख खर्च केला. आपल्या घरामध्ये 60-70 लाख आहेत का कुणाच्या? नाहीत ना. 60-70 लाख केला, पोरगं बरं झालं नाही. ते पोरगं काय करायचं, मोबाईल सारखा वापरून ते मोबाईलमध्ये असं असतं बघा, या इकडं वस्तारा चालव ना, त्याचा सारखा हात असा चालायचा, सारखा हात इकडे वाकडा तिकडा हात चालायचा आणि वस्ताऱ्यासारखा हात तर करत आणि ते तोंडानं काय म्हणायचं, टबजी सब्जी काय असतं ते सारखं बडबड टबजी आणि वस्तारा चालू. पोरगं पागल झालं, त्याला काय दुसरं येतच नाही. ते जेवत आहे नसं, बळं त्याला तोंडाने हात घालायचं तरी त्याची हात इकडे चालू आणि टबजी काय असतं ते सारखं बडबड करायचं. 70 लाख रुपये मुंबईमध्ये खर्च केलं, पोरगं बरं झालं नाही. आणि मग आपल्या गावाकडं म्हाताऱ्या आजी असतात, आजी, आणि त्यांच्याकडे वेगळी आयडिया असते. ती आजी म्हणली, तिकडं बरं नाही होत ना, नक्की पोरगं काहीतरी झटाकलं, गावाला आणा. आणि झटाकले म्हणल्यावर गावाला आणले, ह्या देवा पुढे नाही, त्या देवा पुढे नाही. आणि देवाच्या पलीकडे एक माणूस असतो, देवळशी, तो म्हणतो त्याच्या देवी पुढं ते लिंबू अंगारा काय करतो आणि सगळ्या माणसाला समोर बसवतो. आणि समोर बसवल्यावर त्यांचा काय प्रश्न आहे विचारण्यासाठी त्याला अंगामध्ये काहीतरी नाचावं लागतं. वाजवल्यावर जसं नाचतं ना, लेझिम खेळताना, तसं वाजवला सुरू केलं, त्याच्या अंगामध्ये वारं येतं. आणि मग ते मोठ्याने म्हणतं, तर बाजूला सारखा माझ्या अंगात आलंय बरं का, बोल काय झालंय. देवा, तुला 10 लाखाचा आमच्या देवीला खर्च करावा लागेल. 10,000पासून 10 लाख मोठमोठे देवळशी आहेत. आणि मग ते सगळा खर्च केला तरीही पोरगं बरं झालं नाही. मुलांना मी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय, तरी पोरगं बरं झालं नाही. मग काय करायचं शेवटी? कारण माझा शिंदे नावाचा एक पत्रकार, त्यानं फोन केला, असं झालं मुंबईला एवढा खर्च केला आहे, 70-80 लाख खर्च केला आहे. पोरगं 7 वर्षाचं, करोडपतीचं एकुलतं एक पोरगं मेंटल झालं, पागल झालं, बधीर झालं, ते सारखा वस्तारा चालू आणि तोंडानं बडबड करतं आहे. मी म्हटलं ठीक आहे, एक आध्यात्मिक मार्ग आहे, आपण प्रयत्न करूया. प्रयत्न करायला काय अर्थ आहे? त्या मुलाचं चित्त, त्याचं तोंड बंद झालं पाहिजे, त्याचा वस्तारा बंद झाला पाहिजे आणि ते जागेवर आलं पाहिजे. मी म्हटलं तुमच्या गावामध्ये मंदिर आहे का? तो म्हटलं आहे, मोठं मंदिर आहे. मी त्याला विचारलं हरिपाठ होतो का? तो म्हणला होतो. मग असं करा, तुम्ही त्या मुलाला हरिपाठाला घेऊन जा. ठरल्याप्रमाणे ती माणसं त्याला हरिपाठाला घेऊन गेली. हरिपाठाला घेऊन गेल्यावर त्याला उभं केलं, ते उभं राहिलंच नाही पहिल्या दिवशी, तर जाऊन कोपऱ्यामध्ये बसलं आणि त्याचा वस्तारा हाताने चालू आणि टबजी सब्जी काय असतात ते छाप तोंडाने बडबड ती बडबड त्या आवाजा इतके डिस्टर्ब पडले, ती बडबड होती. 2-3 दिवस झाले, पोरगं काय बसाना, कोपऱ्यात जाऊन त्याची बडबड चालू, वस्तारा चालू. मी म्हटलं असं करा, तुम्ही आवाज वाढवा. तुम्ही तुमच्या गावामध्ये हरिपाठ होतो पाहिलं का कोणी? किती जण हरिपाठाला जातात? किती जण? धन्यवाद, 2 तरी जातात. ज्याच्या खिशामध्ये हरिपाठ आहे, ज्याचा हरिपाठातला एक अभंग आयुष्यामध्ये पाठ असेल, त्याचा जीवन कधीच भंग होणार नाही.
हरिपाठाला न्या म्हटल्यावर ते पोरगं 3 दिवस सारखं कोपऱ्यात पळायचं. मी म्हटलं तुम्ही आवाज वाढवा. आणि हरिपाठामध्ये काय होतं, एक जण म्हणतो तो हरिमुखे म्हणा, दुसरी म्हणतो पुण्याची गणना कोण करी, तिसरा म्हणतो असोनी संसारी, चौथा त्याच्या पुढलं वाक्य म्हणत असताना मित्रांनो त्या वेळेला काय होतं माहीत आहे, त्या माणसाच्या मनामध्ये घरातल्या, संसारातल्या, प्रपंचातल्या कोणत्याही अडचणी, विचार, समस्या त्याच्या डोक्यामध्ये राहत नाही. त्याच्या डोक्यामध्ये फक्त एवढाच विचार असतो, पुढं काय आहे. म्हणजे त्यावेळेला त्याचं चित्त, बुद्धी स्थिर, एकाग्र, पवित्र, शांत होते आणि त्या माणसामध्ये देव निर्माण होतो. देव नेमका कुठे आहे? देव नेमका आपल्यातच आहे. ना रावळी ना देवळी ना कोणत्या विटेव, विद्या मंदिरात साक्षात 33 कोटी देव. देवांची संख्या किती कोटी आहे? किती कोटी? जरा मोठ्याने सांगा, किती कोटी? 33 देवांची नावं तुम्ही सांगू शकणार नाही. 33 कोटी प्रकारे म्हणजे 33 प्रकारचे काहीतरी संकल्पना असावी. पण 33 कोटी आजही आपल्या देशामध्ये जिते जागते जिवंत हसणारे खेळणारे देव आहेत. जरा ताट बसा. हसणारे खेळणारे देव आहेत. कोणते आहेत माहिती आहे तुम्हाला? आपल्या देशाची लोकसंख्या किती कोटीपर्यंत पोहोचली? किती कोटी? 140 कोटीवर लोकसंख्या असताना त्यापैकी देव कोणते आहेत माहिती आहे तुम्हाला? बालवाडीपासून मास्टर डिग्रीपर्यंत जे निरपेक्ष, निष्पाप, सात्विक, निर्भेळ वृत्तीचे, निष्पाप असे जे विद्यार्थी आहात ना, तुम्हीच खरे देव आहात. आणि तुमच्यातलं देव पण टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी, जागवण्यासाठी आमच्या वारकरी साहित्य परिषदेतर्फे हा माझा छोटासा प्रयत्न. तुम्ही प्रत्येक जण देव आहात कुठपर्यंत? तोपर्यंत तुमच्यामध्ये वाईट विचार, वाईट संगत, वाईट व्यसन काही येणार नाही. तोपर्यंत तुम्हीच खरे देव आहात. आयुष्यात देवच राहा आणि देवाचं राक्षस बनण्याचा प्रयत्न करू नका. अनेक समस्या मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, परंतु त्या अगोदर सांगतो ते पोरगं 3-4 दिवस झालं येईना. मग यांनी आवाज वाढवला. आवाज वाढवल्यावर हे जे हरिपाठात असते ना, ते मोठ्यानं त्यांनी गजर केला. इवलेचे रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला, गगनावरी मोगरा फुलाला. एवढा मोठा आवाज त्यांनी केला आणि त्यांचा मोठा आवाज ऐकून त्या पोराच्या कानामध्ये तो आवाज पडला आणि ते ऑटोमॅटिक तिकडं बघायला लागलं, त्या आवाजाकडे बघायला लागलं. त्याचं तोंड बंद झालं. अर्धा वेळात झाला त्याचं तोंड बंद झालं. 1-2 दिवस गेले, तोंड बंद झालं आणि त्या आवाजामुळं त्याच्यानंतर तो त्याच्याकडे पाहत असताना त्यानं पाहिलं, अरे की हरिपाठातले लोक कशी टाळ वाजवतात? अशी वाजवतात ना. हरिपाठातले लोक टाळ्या वाजवतात, असे टाळ वाजवतात. आणि मग त्याच्याकडे पाहता पाहता त्याचा जो हाताचा वस्तारा होता ना, तो हाताचा वस्तारा तो असा होण्याऐवजी ते जसे टाळ वाजवत होते त्यानं पाहिलं आणि त्याच्या डोक्यामध्ये त्यांचे टाळ कसे वाजवतात ते बसलं. त्याचा वस्तारा बंद झाला आणि तो हरिपाठातल्याप्रमाणे टाळ्या वाजवायला लागला. हरिपाठातल्याप्रमाणे टाळ्या वाजायला लागला. आणि मित्रांनो, फक्त 15 दिवसानंतर ते पोरगं त्या हरिपाठाच्या बाजूला उभं राहिलं आणि त्याच्यानंतर 8 दिवसामध्ये ते पोरगं हरिपाठामध्ये सामील झालं. हरिपाठ म्हणायला लागलं. त्या हरिपाठामध्ये एवढी ताकद आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये अभंग, फक्त एक अभंग हरिपाठ, 2 अभंग जो मुलगा पाठ करेल ना, त्याला मी हरिपाठ देणार आहे मोफत. आणि माझा सगळ्यांच्या घरामध्ये हरिपाठ आहे, पण माझा हरिपाठ जरा वेगळा आहे. ह्या वयात तर तुम्ही का करायचं? ह्या वयात तुमच्या डोक्यामध्ये काय बसतं? आमच्या साताऱ्यामध्ये माझं काहीच पाठ होत नाही. आता पहिलं जे आहे तेच काहीतरी मी उलटं पालटं करून सांगतो. ह्या वयामध्ये का करायचं? माझ्या हरिपाठाच्या मागल्या कवरवर बदललं आहे, तिथं महायोगपीठे तटे भीमरत्या संस्कृतमध्ये असतं. त्याच्या जागी मी असंच खुलासा केला आहे का नवी पिढीने वाचावं. कारण तुमची पिढी ज्ञानेश्वरी, गीता, गाथा, भागवत अशा जाडजूड ग्रंथाकडे पाहणारसुद्धा नाही. कारण तुमच्या हातात मोबाईल आला आहे, तुम्ही त्याच्याकडे पाहणार नाही. पण हरिपाठामध्ये एक अभंग तुमच्या डोक्यामध्ये बसला. 38 नंबरला अभंग आहे गुरुपरंपरेचा. अवघाची संसार सुखाचा करीनं, अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंदे भरीनं तिन्ही लोक. काय अर्थ होतो बाई त्याचा? होय बाई, अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंदे भरीनं तिन्ही लोक. काय अर्थ होतो? मी तुझ्यासाठी आलो आहे. माझी नात 7वी-8वीला 4 नातवंड आहेत. त्यांचा पूर्ण हरिपाठ पाठ आहे, तिघांचा तयारपैकी. काय अर्थ होतो? अवघाची संसार सुखाचा करीनं म्हणजे संसार कुणाचा म्हटलं आहे? आपल्या घरातला म्हणलं आहे का? पप्पा, मम्मी, गुड्डी आणि गुड्डी. काय म्हटलं आहे? कुणाचा संसार म्हटलं आहे?
अख्ख्या जगाचा विश्वाचा संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तीन लोक, म्हणजे आपल्या घरातले तीन लोक नाहीत, मम्मी पप्पा आणि तुम्ही नाही, तर अख्ख्या स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करील. हरिपाठाच्या एका अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असू शकतो, तर अख्ख्या हरिपाठामध्ये आणि अख्ख्या संतांच्या साहित्यामध्ये किती अर्थ असेल. 700 वर्षानंतरही संतांचे अभंग प्रत्येक गावामध्ये काकडा कीर्तन भजन हरिपाठामध्ये गायले जातात आणि ते ताजे तवाने वाटतात. परंतु सिनेमाचं डीजेचं ऑर्केस्ट्राचं गाणं एकाच वर्षी येतं, दुसऱ्या वर्षी ते दिसत नाही. दिसतं का? एकच वर्ष गाणं येतं. 7-8 वर्षापूर्वी बघा एका बाईचं नाव आलं होतं. मोठ्याल्या पोरांना माहिती आहे काय बाईचं नाव होतं. त्या बाईच्या घरापुढं जाऊन त्या पोरांनी इतक्या त्या बाईच्या नावानं गोंगाट केला की बाई घरातच परत बाहेरच निघाली नाही आणि बाहेर निघाली नाही आणि ते गाणंही दुसऱ्या वर्षी दिसलं नाही. काय नाव होतं त्या बाईचं? मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, जनाबाई, काय नाव होतं? काय नाव होतं रे? शांताबाई. मग मला सांगा, शांताबाई नाव तरी जनाबाई मीराबाईपेक्षा चांगलं वाटलं का तुम्हाला? एक मीराबाईचं पद होतं बघा, मीराबाईचं भजन, त्याच्यातून तुम्ही काय घ्यायचं? त्या 2च ओळी तुम्हाला ऐकवतो, तुम्हाला जास्त बोर करणार नाही, कारण तुमच्या डोक्यावरून जाऊ नये. तुमच्या डोक्यामध्ये थोडं तरी घुसावं हाच माझा प्रयत्न असेल आणि नक्की घुसेल. ते 1 तासामध्ये नक्की तुमच्या डोक्यामध्ये बदल होईल, एवढा विश्वास जेवणात जाणार आहे. माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी शिवरायांचा आणि संतांचा विचारण्यात हवा आणि तो थोडा तरी डोक्यामध्ये घुसूनच जाणार आहे. बघा मीराबाईचं भजन होतं मागं म्हणा, जैशी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो हरी 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 गाने लगी. काय 1-2 मुली नुसत्याच गालात हसल्या. बाई मी कुठं तुला मुन्नी बदनाम होई म्हणायला सांगितले. संतांचा अभंग एखादं चरण तोंडामध्ये आलं, मनामध्ये रोळलं, चांगले विचार येतील, चांगली बुद्धी येईल, तुझं चांगलं होईल. संतांच्या अभंगामध्ये एवढी ताकद आहे. आयुष्यामध्ये ज्याच्या मुखातून 1-2 अभंग पाठ असतील त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. अभंग या शब्दाची फोड करून बघा, अभंग कधीच भंग होणार नाही. शिक्षण या शब्दाची फोड केल्यावर काय अर्थ होतो? शिक्षण क्षणाला शिकायचं असतं. तुम्हाला लहानपणी एक गोष्ट होती, मी काही मोठं तत्त्वज्ञान तुम्हाला सांगणार नाही, जे तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये घुसल. लहानपणी एक गोष्ट होती, 2 प्राण्यांची शर्यत लागायची आणि त्याच्यामध्ये एक प्राणी जिंकायचा. कोण प्राणी तो? कासव. ससा चपळ होता, जास्त पळू शकत होता, तरीही का जिंकलं ते कासव? का जिंकलं? ते थांबलं नाही. त्याला आळस नाही आलं नाही, झोपलं नाही. मग या लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? प्रत्येक धड्यामधून काहीतरी धडा घ्यायचा असतो, प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी बोध घ्यायचा असतो. त्या लहानशा पहिलीच्या गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? थांबायचं नाही. बघा, रोजच्या रोज अभ्यास, गृहपाठ, होमवर्क केला तरच तुम्ही ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. आणि त्या मीराबाईचं भजन काय आहे? जैशी लागी लगन म्हणा, मीरा हो गई मगन. काय याचा अर्थ? जैशी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी गोडी आवड निर्माण झाली होती, तशी गोडी जर तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली आणि मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन झाली होती, तसं जर तुम्ही अभ्यासामध्ये तल्लीन झाला, लीन झाला, मग्न झाला, एकाग्र झाला, तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? एक तर शिकून आणि दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य, सदाचार, संयम, सुविचार, प्रत्येक चांगल्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक वाईट विचार तुमच्यातला जाऊन एक चांगला विचार घेऊन तुम्ही जगण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. मला सांगा, तुमच्यातलं मोठं कोणाला व्हायचं? मोठं कोणाला व्हायचं? हात वर करा.
मला वाटतं 1-2 जणांना नाही व्हायचं का? सगळ्यांना व्हायचं असतं. खाली हात करा. जगातली कोणतीही शक्ती, मी तुम्हाला पहिलं सांगितलं, माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो, एक शिकून, दुसरं सवरून. जगातली कोणतीही शक्ती, अगदी चीन, पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकणार नाही. असं होणार आहे का? पाकिस्तानचा एखादा आतंकवादी येईल, चीनचा एखादा सैनिक येईल आणि म्हणाले, बाळ्या नाड्या अभ्यास करून लेफ्टनंट बनू नकोस, नाहीतर गोळ्या घालीन, म्हणणार आहे का? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही, परंतु काही शत्रू आहेत आणि ते शत्रू तुमच्या आतमध्ये दडलेत. आपल्याला वेळ कमी आहे, मी फास्टमध्ये सांगतो. कोणता शत्रू तुमच्या आतमध्ये दडला आहे? कोणता शत्रू? मोठ्याने सांगा, जरा ताट बसा. माहीत नाही का तुमच्या आतला शत्रू तुम्हाला? आळस, कंटाळा, बेफिकिरी, नाही अभ्यास केला तर सर काहीतरी बोलतील. मुलांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरांचं काय बिघडणार नसतं. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर पहिलं या शत्रूंना बाहेर काढा. मी जरा फास्टमध्ये सांगतो. आणि त्यापेक्षाही भयंकर डेंजर, आयुष्यामध्ये तुम्हाला मोठं होऊन देणार नाहीत असे काही तुमचे जानी दुश्मन आहेत. जानी दुश्मन या शब्दाचा अर्थ काय होतो भाई? जानी दुश्मन, जीवापेक्षाही प्रिय, फार आवडतात, पण तुम्हाला आयुष्यामध्ये मोठं होऊन देणार नाहीत असे काही तुमचे जानी दुश्मन आहेत. कोणकोणते आहेत माहीत आहे? माझा एक शेवटचा प्रश्न आहे, त्याची मी थोडीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. सगळीकडं हाहाकार माजला आहे, वणवा पसरला आहे, फडका उडाला आहे. सगळीकडे समाजामध्ये सगळ्या बाजूंना आग आली, ती आग जवळ येते आणि ती जाग जवळ येत असताना एक हरणी आपल्या आतमध्ये आहे, घरामध्ये, तिच्या गळामध्ये आहे आणि तिचं पाडस, हरणीचं पाडस बाहेर खेळत असतंय. तुम्ही असं समजा, हरणी म्हणजे आई, आतमध्ये आई टी व्हीमध्ये व्यस्त आहे आणि बाहेर ते पोराच्या हातात मोबाईल दिला आहे, ते मोबाईलमध्ये मस्त आहे. ती एक हरणी आतमध्ये आहे घरामध्ये, बाहेर पाडस बसलं आहे आणि पाडस बसलं असताना तिकून आग येते, भडका उडाला आहे आणि झाडाच्या आड एक शिकारी आहे. तो त्या हरणाचा वेध घेणार आहे. हरणावरचा वेध घेण्यासाठी त्यानं नेम धरला आहे आणि तिकडे आग लागली म्हणल्यावर जंगलातून एक वाघ पळत आला. पळत आल्यावर तो थबकला. त्यानं पाहिलं, अरे बाहेर पाडस बसलं आहे आणि बाहेरच्या पाडस आपल्याला आता खायचं, बरं झालं, भूक लागली होती. त्या पाडसावर तो झडप घालणार आहे. एकूण शिकारी नेम धरून बसला आहे, तिकून आगीचा डोंब उसळला आहे. आणि मला सांगा, ते पाडस कसं वाचू शकेल? काय होऊ शकतं? काय विलाज आहे याला? सगळ्या बाजूनं संकट आहे. ते पाडस वाचणार आहे, वाघ शिकार करणार आहे, शिकाऱ्यानं दम धरला आहे, आगीचा भडका उडाला आहे, कसं वाचणार आहे? या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी डोक्यात घेऊन मला शेवटला द्यायचं आहे. कसं वाचणार आहे? आणि त्याचं बरं ते जाऊ द्या. मी काय सांगत होतो आता? अगोदर मी काय सांगत होतो, तुमचे काही जानी दुश्मन तुम्हाला फार आवडतात. अभ्यास, गृहपाठ, होमवर्क सोडून तुम्ही त्याच्या पुढं बसलेला असता आणि 7 ते 7:30, 8 ते 7:30 आणि त्याच्याकडे बघत असता आणि म्हणता, तुझ्यात जीव रंगला. काय मालिका निघाल्यात, एवढ्या शिक्षिका हे असतात का हो? आणि एवढा पहिलवान अडाणी असतो का? काही मालिका बघितल्या त्यांचा TRP वाढतो आणि आमची लोक येड्यासारखी बघतात. अभ्यास गृहपाठ राहिला बाजूला आणि उद्या सांगते मग ती पोरगी, काय झालं, रात्री माझं डोकं दुखत होतं आणि डोकं कुठं लावलं होतं? TV पुढं. मग तुमचा पहिला जाणे दुश्मन. आणि काय मालिकाची नावं निघाल्या सर, त्या एका मालिकेचं नाव जर या पोरींनी डोक्यात घेतलं ना, मेंटल होते. एक असं नाव आहे मालिकेचं, विचित्र नाव आहे, सरळ हाताने खात नाही ते, माझ्या नवऱ्याची बायको. विकून काय शिकायचं मालिकातून? काय बोध घ्यायचा, काय धडा घ्यायचा? नका बघू TV मुळे चष्मा लागतो. चष्मा लागला तर तुम्हाला पुढं इंटरनेटचा जमाना आहे, लहान अक्षर आहे, कॉम्प्युटर नेट त्याच्यामध्ये दिसणार नाही. आणि दुसरा धोका सांगतो मुलींनं, ज्या मुलीला चष्मा लागतो त्या मुलीची लग्न जमण्यासाठी अडचण येते. मी एका वधूवर सूचक केंद्राचा सदस्य आहे. TV आणि मोबाईलमुळे चष्मा लागतो, म्हणून कमी करा. काय होतं, त्या मुलीला चष्मा लागल्यावर त्या मुलीला चांगली हुशार असली, 30-40 हजाराची नोकरी मिळाली तर लग्न जमतं. पण तसं जर नसलं आणि जर चष्मा असला तर तो नवरदेव विचार करतो, अरे हिच्याशी मी लग्न केलं आणि हिला जर फिरायला नेलं, हिचा चष्मा गळून पडला आणि ही जर गटारात पडली आणि खतम झाली, गेला खर्च फुकाट. म्हणून TVतला 90% टाईम कमी करा. आणि काय करा, तुम्हाला जर तो टायमाचं सरळ खरं 1 तास, 1 आठवड्यातून माझा तुम्ही ऐकताय ना? ऐकताय आता, फक्त मी सांगितलेलं ऐकताय, पण ऐकणार आहात का? 1 तासाचा सदुपयोग कसा करायचा?
ऐकणार आहात का तुम्ही? फक्त ऐकताय कानानं, इकडून नळी फुंकली सोनारे तिकडे गेले वारे असं नाही. ऐकणार आहे. 1 तासाचा उपयोग मुलांना जास्त आहे. तुमच्या गावामध्ये आयुष्यातला 1 तास टी व्हीतला आणि मोबाईलमधला काढून आपल्या आजोबाला बापाला घेऊन तुम्ही गावात जर हरिपाठ होत असेल ना, त्या हरिपाठाला जा. 1 तास गेला टी व्ही तिकडं, गेला मोबाईल तिकडं, 1 तास जा. तुमचा आजोबा जर गुटखा खात असेल, दारू पित असेल, ते बी सुधरल आणि तुम्ही बी सुधराल. 2 in 1 जाल का? 1 तास फक्त जा, एवढं करा. 1 तास करा. तुमच्या गावात मंदिर आहे ना, आहे ना, हरिपाठ 1 तास करा. एवढा माझा इलाज करून बघा, तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा नक्की देव प्रगट होईल आणि तुमचं आयुष्य कधीच भंग होणार नाही. एवढा प्रयोग करा. याच्यातल्या अर्ध्या 2 जणांनी केला तरी माझं सार्थक झालं. तर मी काय सांगत होतो, तुमचा जानी दुश्मन टी व्ही आणि त्याच्यानंतरचा सगळ्यात मोठा जानी दुश्मन कोणता? सगळ्यात खतरनाक. त्यानं सगळीकडे धिंगाणा घातला आहे, सगळी बर्बादी केली, सगळं वाटोळं केलं. 99.99% लोक त्याच्यामुळं भिकारी होत चालले. एका घरामध्ये 4-4 मोबाईल आणि एका घरातलं 1000, 2000, 3000पर्यंत आम्ही बिल भरतो. माझ्या घरामध्ये 8 मोबाईल आहेत. 2 सुना, माझ्या सुना BSc ॲग्री आहेत, मुलं BSc ॲग्री मॅनेजर आहेत, चांगल्या पोस्टवर आहेत. माझ्या नातवाला 8वीपर्यंत आम्ही हातामध्ये मोबाईल दिला नाही. त्याला काही शाळेचं लागलं ना, आमचा पालक तिथं बसतो, तो बघतो आणि मोबाईल लगेच घेतो. मोबाईल चांगला आहे शिक्षणासाठी, फक्त वापरा, गैरवापर करू नका. मग मी काय सांगत होतो तुम्हाला, मला जरा रस्त्यावर सोडता का? म्हणजे मी सांगत होतो रस्त्यावर म्हणजे तिकडे नाही बरं का, कंटाळा नाही आलं ना, कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो. मला 2-3 तास झाले तरी कळत नाही मी कुठपर्यंत आलो आहे. कंटाळा नाही आला ना? तर मी सांगत होतो सगळ्यात मोठा जानी दुश्मन 99.99% लोक गरीब होत चालली. एका घरामध्ये 2-3 हजार बिल भरतो. आमच्या घरामध्ये लाईटीचं बिल 1000 रुपये आलं तर आमचा बाप लाईटिंगच्या ऑफिसमध्ये जातो आणि म्हणतो, साहेब 2च बल्ब आहेत, एवढं कसं? पण मोबाईलमध्ये 2-3 हजार बघताना आम्ही काही दुःख वाटत नाही. ती करी शोकांती काय? 99.99% लोक गरीब होत चालले. फक्त 7-8 लोक श्रीमंत चालले. काय त्यांचं नाव? रिलायन्स, अदानी, टाटा, वोडाफोन, अजून आयडिया. काय आयडिया काढली त्यांनी, एवढी वायर खाऊन दिली आणि म्हणतात जिओ, आणि ठार मारायला लागले. गरज म्हणून मोबाईल होता, त्याचा आपण दुरुपयोग चालवला आहे. म्हणून मोबाईलपासून 50% जेवढं चांगलं तेवढं घ्या. शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा. उदयात आपल्या या देशाभिमान ठेवा. तुलसील मान राखा, ठेवू नका विकार. नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. त्या भारताचं भविष्य, घराचं भविष्य, शाळेचं भविष्य, गावाचं भविष्य तुम्हीच आहात. म्हणून जरा जपून. मोबाईलचा 100% उपयोग तुम्हाला 50% चांगला आहे. 100% उपयोग कुणाला होतो माहिती आहे का? फक्त भिकाऱ्याला. बघा, आपण काशी करायला जातो ना, आणि मग 2-4 गाड्या एकदम उलटल्यावर ते भिकारी इकडल्या घाटातलं भिकारी तिकडल्या घाटातल्या भिकाऱ्याला फोन करतं, अरे इकडे या, लय गिराईक आले, लय गर्दी झाली, लय पैसा मिळाला. म्हणजे धंद्यासाठी 100% भिकाऱ्याला उपयोग, आणि बाकी सगळे भिकारी होत चालले. मला सांगा, तुम्ही उद्या कॉलेजला जाल, तुमच्या डोक्यामध्ये वेगळं वारं वाहील, वेगळी हवा येईल. प्रत्येक कॉलेजच्या बाहेर आमच्या भोळ्या भाबड्या मुले तिथं मोबाईल रिचार्ज करायला जातात. अनेक लव जिहाद नावाचा प्रकार निघाला आहे. अरबस्तान, इराण, अफगाणिस्तान त्या देशातले आतंकवादी आपल्या प्रत्येक कॉलेजच्या बाहेर. सत्य घटना सांगतो, 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी 45 वर्ष पत्रकारिता करतो, परंतु आमच्या पहिलं 40 वर्षापूर्वी पत्रकारितेचा 99% इफेक्ट होत होता. आता आर्थिक राजकारणामुळं, ॲडव्हर्टाईजच्या युगामुळं 10% इफेक्ट होत नाही, पण इफेक्ट होऊ शकतो फक्त तुमच्या पिढीवर. तुमच्या पिढीच्या डोक्यामध्ये एखादं चांगलं घुसलं तर वाईट नक्की निघून जातो. जरा ताट बस, कारण तुम्ही जरा ताट बसा. कारण काय होईल, मी 1 तासामध्ये तुमची बॅटरी इतकी फुल चार्जिंग करून देणार आहे, कमीत कमी 25व्या वर्षी तुमचं लग्न होईपर्यंत उतरणारच नाही. म्हणजे हे बी चार्जिंग करायसाठी सांगितलं, म्हणून जरा ताट बसा. मग मोबाईलचा इफेक्ट काय झाला आमच्या मुली, आणि काय एका मुलीला, 10वीच्या मुलीला, आमच्या शेजारच्या मुलीला मोबाईलचा इतका नाद की गोधडीतसुद्धा मोबाईल घेऊन बसायची. आई वडील झोपले, तिचा गोधडीत कार्यक्रम. काय गरज आहे का? मुली बघा, मोबाईलचा सगळ्यात मोठा खतरा पहिल्याच मोबाईल सुरू झाल्यावर. मोबाईलमुळं 25% ॲक्सिडेंट झाले. चालता हॅलो म्हणायचा गाडीवर, धडकला.
25% ॲक्सिडेंट मोबाईलमुळे झाले आणि दुसरी 25% जे मुली ज्या आपल्या देशातल्या ज्या पळवल्या गेल्या ना त्या मोबाईलमुळे गेल्या. मुली आल्हड वय असतं, परिणामाची कल्पना नसते, गांभीर्य नसतं, शारीरिक बदल होत असतात, डेंजर धोका खतरा कुठं लिहिलेला नसतो आणि आमच्या आल्हडुले उद्या कॉलेजला जातील. पुण्यासारख्या ठिकाणी गेल्यावर तिथं आमच्या मुलींची शिकार करण्यासाठी आतंकवादी राष्ट्राचे काही टपलेले असतात. कॉलेजच्या बाहेर टपरी टाकलेली असते आणि त्या टपरीवर आमच्या मुली पुढं मोबाईल रिचार्ज करायला जातात आणि ते बरोबर हेरतात. अरे मुलगी नवीन आली, सावध कोणतं गटवतं आहे, कोणती साधी भोळी आहे, त्या मुलीची ओळख काढतात, तिचा नंबर कळतो, पुढल्या वेळेला एक बोलतात, पुढली स्टेप घेतात, पुढल्या वेळेला अजून पुढली स्टेप घेतात आणि त्याच्या पुढल्या वेळेला म्हणतात आज तू फार मॅचिंग ड्रेस घातलास, आज फार सुंदर दिसतेस. सुंदर दिसतेस म्हणल्यावर हसतेस आणि फसतेस आणि मग ते पुढची स्टेप पाऊल टाकतं. ते म्हणतं अरे तू एवढी टॅलेंटेड, एवढी हँडसम, एवढी देखणी, एवढी ब्रिलियंट आणि एवढा साधा मोबाईल वापरतेस गट्टू, एवढा साधा मोबाईल वापरतेस. मग ती म्हणते माझ्या बापाची गरिबी आहे आणि मला इनफ आहे, मला पुरेसं आहे. अरे तो म्हणतो असं पुढं झालं आहे, जग पुढं चंद्रावर चाललं आहे. तुझी म्हणते माझे बापाची ऐपत नाही, मला पुरेसं आहे. तरी तो म्हणतो तुझ्या बापाची ऐपत नसेल तर मी घेऊन देतो ना. मला सांगा, मी घेऊन देतो ना म्हणल्यावर ती म्हणजे नको नको नको, तिची सत आत्ता म्हटलं नको नको, माझ्या बापाला कळलं तर तो मला उभा कापीन. मग ते म्हटलं बेनं तुझ्या बापाला कसं कळल, तुझा बाप तिकडं शेतात कडमडत असेल, तडफडत असेल, घाम गाळत असेल, त्याला कसं कळल. मग मुलीचं मन थोडं द्विधा झालं, मुलीचं मन थोडं विचलित झालं. काय करावं, हे करावं का ते करावं. तुम्हाला माहिती आहे रामायणाची मालिका बघितली, रामायणाची मालिका, रामायण का घडलं, का बिघडलं, मालिका बघितली का तुम्ही? नाही बघितली. थोडक्यात आहे का रामायण, मुलींच्या जीवनामध्ये रामायण कसं घडतं, मुलींच्या जीवनाचं रामायण कसं बिघडतं. सीता वनवासात होती, सकाळच्या वेळेला असताना संध्या करून ती बसलेली असताना कुटीच्या बाहेर तिनं हरण पाहिलं, हरण चमकलं, हरण पाहिलं. ती रामाला म्हणली प्रभो मला या हरणाच्या कातड्याची चोळी हवी आहे, हरणाच्या कातड्याची चोळी हवी. रामानं विचार केला नाही, अरे एवढं राजवैभव त्यागून आपल्याबरोबर जंगलात आली, हिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये. मग रामानं धनुष्यबाण उचलला आणि 90च्या स्पीडनं त्या हरणाच्या पाठीमागं पळाला. पाहिलं का टी व्हीला? नाही पाहिलं, रामायण नाही बघितलं. मग काय बघितलं, सैराट बघितलं का तुम्ही? रामायण नाही बघितलं. हरणाच्या पाठीमागं पळाला. ते हरण माये होतं. रावणाच्या मामानं मारीच रामाच्या राक्षसानं हरणाचं रूप घेतलं होतं. ठरल्याप्रमाणे ते झाडीच्या आड अदृश्य झालं. झाडीच्या आड गेल्यावर त्यानं रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. रामाच्या ओरडण्याचा आवाज सीतेनं ऐकला आणि सीता म्हणली धावा, भाऊजी त्यांच्या जीवाला धोका आहे, वाचवा त्यांना. लक्ष्मण म्हटला नाही माते, सीतेला काही, रामाला काही होऊ शकणार नाही, प्रभू रामचंद्राला काही होऊ शकणार नाही. पण सीतेचा विश्वास बसला नाही. सीता म्हटले म्हणजे तुम्हाला असं वाटतं का त्यांचं तिकडं काहीतरी बरं वाईट व्हावा आणि मी तुमच्या तावडीमध्ये बस. लक्ष्मण म्हणला बस माते जातो. सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी लक्ष्मणावर होती. जातो म्हणून तो गेला, बाहेर पडला. परंतु जाता जाता मागे वळला आणि त्या झोपडीच्या बाहेर एक रेषा आखली. त्या रेषेचं नाव काय मुलींनो? काय? माझं 70, मला जरा ऐकायला कमी आहे, काय जरा मोठ्याने सांगा. काय? लक्ष्मण रेषा, करेक्ट. ही लक्ष्मण रेषा प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते. ही लक्ष्मण रेषा प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते आणि ती ओलांडायची नसते. ओलांडली तर जीवनाचं रामायण बिघडतं. मला सांगा, सीतेला त्या झोपडीच्या बाहेर जंगलामध्ये त्या हरणाच्या कातड्याच्या चोळीची गरज होती का? होती का गरज? पण तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला, प्रलोभनाला बळी पडली आणि मग रावणानं भिक्षेकऱ्याचा वेश घेतला. ओम तत्सत भिक्षा वाढ म्हटल्यावर सीता बाहेर आली आणि आपली भारतीय संस्कृती बाहेर आलेला काहीतरी वाढायचं म्हणल्यावर कंदफुळे फळे काहीतरी घेऊन तिच्या ताटामध्ये घातले. रावणानं आपला वेश धारण केला आणि सीतेला उचलली आणि पंढरपूरला दिंडीमध्ये घेऊन गेला. कुठे घेऊन गेला? पंढरपूरला. लंकेमध्ये अशोकवनामध्ये नेऊन बसवली. मुलींनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेला शोध घेऊ इच्छिणारा, उड्डाण करू शकणारा हनुमान उपलब्ध होता. पण आजकालच्या जमान्यामध्ये
कोणताही हनुमान उपलब्ध आहे का? उपलब्ध आजकाल कोणताही हनुमान उपलब्ध नाही. आणि मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजकालचा राम पण लय अवलादी झाला आहे. आजकालचा राम पण म्हणत तिला लय शायनिंगची चकचकीत चोळी लागत होती, जाऊ द्या, ब्याद गेली, सीता गेली, गीता मिळेल. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. लक्ष्मण रेषा ओलांडली तर काय होतं, तशा त्या मुलीच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. अरे हा मोबाईल देतो म्हणतोय, तिचं मन डळमळीत होत होतं. पण ती म्हटली, पण तुझ्याबरोबर एकटी आल्यावर मला काही त्याला भीती वाटायची. मग तो म्हणतो, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? सोनूचा भरोसा नव्हताच, सोनूचा त्याच्यावर भरोसा नव्हताच. पण तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. तिचं एक मन म्हटलं, जाऊ द्या, तो मोबाईल मिळतोय तर जाऊ द्या, बापाला कुठं करणार आहे. पोरगे गेले त्याच्याबरोबर पेरणे फाटाचे मुलगी पुण्याला गेली. पुण्याला गेल्यावर त्यानं 20,000 रुपये बरोबर घेतले होते. 20,000 रुपये त्यातले काही उसनवारी करून, तो काही एवढा जागीरदार नव्हता. 20,000 रुपये बरोबर घेतले. 20,000 घेतल्यावर त्यानं 18,000चा मोबाईल घेतला. तुम्हाला गणित येतं ना, हिशेब सांगा बरं का, मला काय जास्त गणित कळत नाही. किती उरले? 2,000 उरले. आता पोरगी पुण्याला फिरायला नेली, मोबाईलला नेली, त्याला पटवायला नेली म्हटल्यावर त्याला काही चारलं पाहिजे. येवानायाची वडा का पाव खायची अवकात नव्हती, तर तिनं त्याला म्हटला हॉटेलमध्ये जाऊ. आणि 5 स्टार हॉटेलमध्ये गेला आणि हॉटेलचं बिल आलं 1,800 रुपये. किती उरले? आता 200 रुपये बसला जायला 40-80 रुपये लागत होते, पेरणे फाटा ते पुणा 80 रुपये. मग त्याने शाणं व्हायचं का नाही? आता 200च राहिले, चालायचं घरी. पण त्यानं त्या पोरीवर अजून भाव खाल्ला. त्या पोरीला म्हटलं आईस्क्रीम खाओगी, आणि मग ती पण म्हणली हा. गेले 180 रुपये. किती उरले? यायला किती लागत होते? 80 रुपये. आता कसं त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं, मनामध्ये दुःख होतं, त्याला दाखवू शकत नव्हता. दुःखी अंत करणारे तोंडावर उष्ण अवसान आणून हसू आणून तो पायऱ्या उतरू लागला. आणि पायऱ्या उतरत असताना त्याच्याच वयाचा, खिंदारलेल्या केसाचा, त्याच्याच वयाचा एक भिकाऱ्यानं हात पसरला आणि म्हटला 20 रुपये देना साहेब, 20 रुपये देना साहेब. त्यानं त्याच्याकडं पाहिलं. तो म्हटला 20 रुपये का क्या करेगा? तो म्हटला कुछ नहीं साहब, मोबाईल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. तो आपल्या हिरोईनला, त्या मुलीला म्हणला, देख लैला, भिकारीने भी गर्लफ्रेंड बनाया. तेव्हा तो भिकारी म्हटला वैसा नहीं, गर्लफ्रेंडने भिकारी बनाया. टोटल 15 ते 35ची पिढी या मोबाईलच्या नादामध्ये, मुलींच्या नादामध्ये, मुलांच्या नादामध्ये सगळी भिकारी होत चालली. आणि 99.99% म्हणून मोबाईलचा दुरुपयोग झाला. आणि ज्या वेळेला ते खाली त्याने मग मोठा आणला उदार करण्याचा, 20 रुपये उरलेले त्याच्या हातामध्ये दिले, हातामध्ये टेकवले. आणि टेकवले तसे त्या मुलीच्या गावचा पोलीस पाटील एक कार्यकर्ता त्या हॉटेलमध्ये चहा प्यायला, मोठा कार्यकर्ता चहा प्यायला उतरला, निघाला होता. त्यानं पाहिलं, अरे ही गरिबाची मुलगी आणि या 5 स्टार हॉटेलमध्ये काय करते. त्यानं पाहिल्यावर त्या मुलीकडे गेला आणि मुलीला विचारलं, तू इथं कशी? त्यावेळेला ती मुलगी गडबडली आणि तिनं हात केला त्या मुलाकडं. याच्याबरोबर म्हटल्यावर तो मुलगा हे धूमतकाट पळून गेला अफगाणिस्तानामध्ये. आज 4 वर्ष झालं त्या वाघोलीच्या कॉलेजच्या बाहेरची टपरी बंद आहे. आपल्या देशातल्या मुली अशा प्रकारे फसवून लव जिहादच्या नावाखालं बाहेरच्या देशामध्ये 20 ते 25 लाखाला विकल्या जातात. म्हणून मुलींना माझी विनंती आहे, काही गोष्टी अशा आहेत जे पालक सांगू शकत नाहीत, तुमचे शिक्षक सांगू शकत नाहीत, ते आम्ही तुम्हाला सांगतो. एक पिक्चर होता, त्या पिक्चरनं फार घोटाळा केला. काय पिक्चरचं नाव होतं? फेमस झाला तो पिक्चर. काय नाव होतं पिक्चरचं? बरं जाऊ द्या, इतिहासामधला एक प्रश्न विचारतो. छत्रपती शिवरायांच्या ज्या 2 सुना होत्या, छत्रपती संभाजीराजे आणि राजाराम राजांच्या ज्या पत्नी, त्यांची नावं काय होती? सांगा उभं राहून. काय होती सांग? बरोबर, करेक्ट, धन्यवाद. एवढं तरी मुलींना माहिती आहे, मुलांना माहीत नाही. बरं, मी मुलांसाठी एक प्रश्न, आता मुलांचं टॅलेंट बघू. मुलांची स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता कशी काय तुमच्या शाळेतल्या सर? तर मला सांगा एक प्रश्न, तुमच्या आवडीचा प्रश्न मुलांच्या. तो पिक्चर फेमस झाला सैराट, बरोबर? त्या सैराटमधल्या हिरोचं आणि त्याच्या दोन्ही मित्रांचं नाव, तिघांचं नाव जो सांगेल ना, त्याला जोड प्रश्न आहे, मी बक्षीस देणार. जोड प्रश्न आहे,
काय नाव होतं? पटकन उभं राहून सांगायचं, आपला वेळ कमी आहे, 1 तास दिला नाही तर 3 तास जातील. उभं राहून सांगा, उभं राहून एक जण सांगा ना, पटकन सांगा. चल तिघांची बरं का, राहू नाही येत का? सांग काय? परश्या लांगड्या. बरं यार, जोड प्रश्न आहे, उभं राहा ना बाळा. त्याला जोड प्रश्न आहे. आपल्या देशाची घटना जाणलेली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आणि ज्यांनी शिक्षणाचं महत्त्व पटवलं. विद्येविना मती गेली, मतीविना नेते गेली, नेतेविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, अवघे अनर्थ या विद्येने झाले. ते महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानसपुत्राचं नाव काय? सर, नेमकी हीच बिमारी आहे तुमच्या शाळेची, त्या पिढीची. जे गरजेचं आहे, जे पाहिजे तुम्हाला, जे माहीत पाहिजे ते तुम्हाला माहीत नाही, आणि त्या लंगड्याचं आणि परश्याचं तुला काय बेनं धरायचं काय? तर मी काय सांगत होतो, मोबाईल. मग अशा प्रकारे आमच्या मुलींना रामायणापासून काय शिकायचं? आणि ते तो पिक्चरमध्ये सर त्या दिग्दर्शकाला चांगला संदेश द्यायचा होता. जातीपाती, उच्च नीच, भेदभाव, गरीब श्रीमंत काय मानायचं नाही, असा संदेश द्यायचा होता. पण त्या संगीतकारानं आणि त्या गीतकारानं अशी गीतं लिहिली, अशी गीतं नाचवली, आणि ती गीतं ऐकून, ते संगीत ऐकून आमच्या मुली नाचायला लागल्या ठणाणलं काळजामध्ये. तो पिक्चर रिलीज झाल्यावर करमाळा साईडच्या बऱ्याच मुली पळून गेल्या. त्या पार्सल 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये परत आलं. ते पार्सल 8-15 दिवसामध्ये रिटर्न आली. आणि मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो, एकदा बदनाम झालेल्या मुलीला समाज स्वीकारत नाही. ते इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, तुमची जर संपत्ती गेली परत मिळू शकता, तुमची जर शारीरिक क्षमता आजारी पडला शरीर परत सुदृढ होऊ शकतं, पण तुमचं चारित्र्य, तुमचं पावित्र्य, तुमचं शील नष्ट झालं आयुष्यामध्ये परत येऊ शकत नाही. द वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट, हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट, कॅरेक्टर इज लॉस्ट, एनिथिंग इज लॉस्ट. मग चारित्र्य सगळ्यात महत्त्वाचं किमती आहे, ते चारित्र्य जपा आयुष्यामध्ये. लक्ष्मण रेषा ओलांडू नका. बस शेवटचा एकच प्रसंग सांगतो आणि त्यानंतर माझ्या प्रश्नावर येतो. शेवटचा एक प्रसंग मला सांगा, तो पिक्चर फेमस झाला, त्या दिग्दर्शकाला चांगला संदेश द्यायचा होता. त्या पिक्चरमधले 4 प्रसंग तुम्ही पाहिलं ना? पिक्चर पाहिला का ना? सैराट नाही पाहिलं रे? 2-2दा पाहिला, खोटं का बोलता? त्या बरं जाऊ द्या. त्या पिक्चरमधले थोडे सांगतो सर, टाईम आहे ना? त्या पिक्चरमध्ये 4 प्रसंग आहेत. 4 प्रसंग. तर 4 प्रसंग असे, ज्या वेळेला त्या दोघांचे पैसे संपले, ती मोठ्या श्रीमंताची लेक, काय तिचं नाव, अर्चिका मिरची, ती पैसे घेऊन बापाचं पळाली. ते पैसे पुढं त्या पोलीस स्टेशन फायरिंगमध्ये पुढं गायब झाले. शेवटी काहीतरी मोडलं, ते पण पैसे संपत आले, त्यांना कुठं प्रवेश मिळाला नाही. रात्रीच्या वेळेला बाकडावर दोघे बसले होते, आणि बाकडावर बसल्या असताना त्याच्या मानेवर विश्वासानं डोकं ठेवून ती झोपी गेली. हसीन पाहिलं ना? झोपी गेल्यावर 4-5 वारकरी आले, आमच्यासारखी 4-5 वारकरी साधू आले, आणि ते साधू म्हटले, त्यांच्याकडे पाहिलं, अरे ही निष्पाप बालकं इथं का बरं? यांना काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे यांची? त्यांना उठवावं आणि आपल्या दिंडीमध्ये घेऊन जावं. आपल्याकडे तंबू असतो, खायला असतं, सगळी सोय असते. म्हणून त्या वारकऱ्यांनी 5-7 त्या दोघांना उठवलं आणि म्हटले, चला विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि पंढरीला चला. असं आहे का? काय असा सीन आहे का तो? काय सीन आहे? 5-7 गुंड आले. 2 गुंडांनी त्या परशाला एका बाजूला नेलं, आणि बाकीचे 2-3 गुंड त्या आरचीला दोन्ही हाताला धरून त्या एका कॉर्नरमध्ये नेऊन पुष्पगुच्छ देऊन, शाल श्रीफळ देऊन तिचा सत्कार करणार होते. काय करणार होते? सत्कार करणार होते. मग लक्ष्मण रेषा ओलांडायची. मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेला ती डेरिंगबाज अक्का आली, आणि ती कडमड हेळ माताडता उठाळ काय कडमड बोलली. त्या गुंडांना दम दिला आणि ते गुंड पळाले. म्हणून ती आरची वाचली, नाही तर तिथंच मिरची झाली असती. मला सांगा, लक्ष्मण रेषा ओलांडायची
ते सोडा, ते जाऊ द्या. त्यावेळेला ते डेरिंगबाजा का आली? तुम्ही काल टी व्हीला एक चित्र पाहिलं, एका रस्त्यामध्ये एक पोरगा त्या पुरीला मारतोय, त्याला जीव मारलं, 17-18 घाव केले, कोणताही बाजूच्यानं व्हिडिओ काढला, जवळ आला नाही. आजकालच्या समाजामध्ये एखाद्या मुलीला किंवा मुलाला 5-7 गुंडांना जर अडवलं ना, अहो ते अलका तर सोडा, मोठा पुढारी पहिलवान बोक्का सुद्धा मधी पडत नाही का? त्यांचा मार खावा लागेल, गुंडांचा बक्षून घ्यावा लागेल, पोलीस स्टेशन कोर्टामध्ये साक्ष द्यावा लागेल. म्हणून आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. तो जाऊ द्या. दुसरा प्रसंग, त्या दोघांचं बघा बोलणं होतं. ती कामाला जाते, कामावरून मध्येच येते आणि त्याला म्हणते, अच्छा तुझ्या आवडीचा पिक्चर लागलाय, चल येतो का? तो म्हणतो तूच जा. काहीतरी त्यांचं बिनसलेलं असतं. त्यांचं कुठपर्यंत चांगलं पाहिलं तुम्ही? तिकून पळून गेल्यानंतर एकच दिवस ते खिदळले हसले. एकच दिवस खिदळले. त्याच्यात दुसऱ्या दिवशी चालू झालं, तुला भीट कळत नाही का? तुला हे कळत नाही का? मग 8 दिवसापूर्वी म्हणजे त्यांचं इतकं बिघडलं का ते काय इंग्लिशमध्ये शब्द आहे त्याच्या फार लिमिटच्या बाहेर गेला. मग तो पिक्चरमध्ये नाही येत म्हणल्यावर ती गेली, जाऊन आली. बॉट बरोबर त्यानं गेटवर पाहिलं, त्याचं डोकं भडकलं आणि मग तो हॉटेलमध्ये गेले आणि मग तुला लई गोड लागला असेल आणि त्यानं मग हॉटेलमध्ये त्यांचा कडाक्याचा वाद झाल्यावर त्याने एक ठेवून दिले. वेटरने त्यांना बाहेर काढून दिल्यावर ती पुढे जायला लागली आणि ती म्हणली थांब आरते थांब, तुझ्याशी बोलायचं आहे. तुम्ही म्हणली तुझ्याशी बोलायचं नाही. तो म्हणला का बोलायचं नाही? आणि मग त्यांच्यावर असा वाद झाला, असे शब्द वापरले. ती म्हणली मी झक मारली आणि तुझ्याबरोबर आले. तो म्हणला तुझी मला किळस येते आणि तो म्हणला तू झक मारली आणि किळस येते. मला सांगा, 8 दिवसापूर्वी ती आरची त्याला इंग्लिशमध्ये म्हणाली होती, काय इंग्लिशचा शब्द आहे तो, काय म्हणाली होती? काय म्हणली ते? मराठीत सांगू का इंग्लिशमध्ये सांगू? काय म्हणतात, मला मी जुना BCom पियर आहे, मला जास्त इंग्लिश येत नाही, 35% उपास आहे मी इंग्लिशमध्ये बरं का. काय शब्द आहे तो? 8 दिवसापूर्वी त्याला बोंबलली होती. मराठीत सांगू का इंग्लिशमध्ये सांगू? इंग्लिशमध्ये म्हणली होती काय ते काय शब्द, काय मला शब्द आठवत नाही. मुलींनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते काय फी काय नसतं. ते काय फी काय नसतं, ते लव फ्यू काय नसतं. सकाळच्या वेळी गवतावर पडलेलं वास्तवाचं दव असतं. वास्तवाच्या उन्हाचे चटके बसले का ते केव्हाच विरघळतं. तुमच्यासारख्या भोळ्या भावळ्या मुलींना बर्बाद करण्याचा, फसवण्याचा एक तो डाव असतो. ते फक्त शारीरिक आकर्षण असतं. ते आकर्षण 1 दिवसामध्ये संपलं आणि 8 दिवसानंतर ती म्हटली तुझी घाण वाटते, किळस येते, झक मारली. ती गेली. एवढा वाद होऊन ती गेली, रोड क्रॉस करून गेली, गाडीमध्ये बसली. तिसरा प्रसंग सांगतो, गाडीमध्ये बसल्याच्या नंतर तिनं गाडी गेली, त्या स्टेशनवर गेली आणि पुढल्या स्टेशनवर गाडी उभी राहिल्याच्या नंतर त्या गाडीच्या खिडकीमधून एक हात करणारं म्हातारं जोडपं तिनं पाहिलं का नाही? ते जोडपं भीक मागताना पाहिलं का? एक बाई भीक मागत होती आणि मग भीक मागणाऱ्या त्या बाईकडं त्या आरचीनं पाहिलं आणि त्या भिकारणीमध्ये तिला कुणाचं प्रतिबिंब दिसलं? त्या भिकारणीमध्ये आपला स्वतःचा फिंजारलेला चेहरा तिला दिसला. आणि फिंजारलेला चेहरा त्याला दिसल्यावर तिनं विचार केला, अरे भिकारणी बरोबर तरी तिचा म्हातारा भिकारी आहे तिचं रक्षण करण्यासाठी, पण या लांडग्यांच्या जगामध्ये माझ्यासारख्या तरुण मुलीला आता काय होईल? घरी गेलं तर बाप, चुलता आमदार लेवलचा बाप बेभान झाला आहे, तो आपल्याला कापून टाकेल. याच्याकडून पण आले, आता काय करायचं? काय मार्ग आहे? आणि मग ती शेवटी नाविलाजानं तिनं सारासार विचार केला. गाडीतून उतरली, परत मागं फिरली. तोपर्यंत यानं त्या घरामध्ये दोरी लावली होती आणि त्या रडत होता तिच्या नावानं, अर्चे आता फाशी घेऊ का मरू? दरवाजा उघडल्यावर तिनं पाहिलं आणि त्याच्या जीवाला जसं त्यानं तिला पाहिलं, तिनं एकमेकाला पाहिलं आणि दोघांनी जे आवेगानं मिठी मारली त्याला मराठीतलं प्रेम म्हणतात. इंग्लिशमधलं ते काय फी काय नसतं. इंग्लिशमधलं ते काय म्हणजे तुम्हाला फसवण्याचा डाव असतो. उद्या एखादा तुमच्यासारखे मुले कॉलेजला जाईल, 2-4 महिन्याचा एखादा ओळख काढेल. भोळ्या भाबड्या मुलीला तुमच्या बापानं तुम्हाला वाढवण्यासाठी 15-20 वर्ष घालवली आणि एखादा भाड्या तुम्हाला म्हणल काय येऊ, मग तुम्ही त्याला काय उत्तर द्यायचं माहिती आहे?
म्हटला ना तो आई काय येऊ, तर त्याला म्हणायचं तुझ्या आईला माझ्या बापाकडे घेऊन ये आणि मग काय ते ठरवू. ते इंग्लिशमधलं काय फी काय नसतं. बस मुलींनं एवढं जरी ऐकलं तरी फार झालं. आणि आजकाल मुलं, मोठाली मुलं त्या मोबाईलमुळं जरा हँग झालेत. त्या मुलाचं मोबाईलमध्ये पाहून जरा त्यांना राग येतो आणि मुलांना इतका राग येतो. मी मुलांसाठी महाभारत सांगतो पण आपल्याला वेळ कमी आहे. एक मुलगा 10वीचा मुलगा, त्याला बापाचा राग यायचा. बाप त्याला सांगायचा अरे बाळा हे पसारा काय, चपला सरळ कर, सायकल पडली, त्याला राग यायचा. बाप त्याला सांगायचा अरे पाणी किती वाया घालवतोस, तुला काही कळतं का नाही गधड्या म्हणल्यावर त्याला राग यायचा. अरे ह्या बापाचा, अरे सगळे फॅन चालू ठेवलेत, लाईट बिल किती येतं, तुला काही कळतं का नाही गधड्या गाढवा या शब्दांचा बाप त्याचा त्या मुलांना राग यायचा. ही मुलं रागीट का झाली तर त्यांच्या हातामध्ये मोबाईल आला. मोबाईलमुळं त्यांचं सगळं कंट्रोल बिघडलं आणि त्यांच्यामध्ये राग क्रोध अगदी हे झालं. त्या मुलाला राग यायला लागला. मग त्या मुलाने ठरवलं आता 11वी झाली 12वी झाले, मी काय करतो, बापाच्या रोज शिव्या ऐकण्यासाठी, रोज बापाचं बोलणं ऐकण्यापेक्षा मी जातो एखाद्या कंपनीत कामाला लागतो. आता मला सांगा 12वीला मिळतं का काम पुढं? 12वीला काम, शेवटचा मुद्दा जरा ताट बसा, कंटाळा आलाय का? नाही ना? नक्की का? मला सांगा कंटाळा आलाय तर हात वर करा. 25% मुलांनी हात केला, कंटाळा आला तुम्ही बंद करतो. नाही आला ना? मग ते मुलगा रागीत, त्याला राग यायचा. आता 12वी झाली, कामाला जातो तिकडं कुठंतरी पुण्याला इकडं तिकडं कंपनीत जातो आणि कंपनीत जातो, कामाला लागतो, नोकरी शोधतो, तिकडं छोकरी शोधतो आणि तिकडं तडफडतो. त्यानं ठरवलं गेला पण काम कुठं मिळणार. 2 महिने हिंडत होता, बापाला तपास लागला हा काम शोधतोय, त्याला आपल्यापासून मुक्ती हवी आहे. बापानं विचार केला ठीक आहे जाऊ दे जायचं तर. मग बापाला माहीत होतं, त्याचा एक मित्र होता, ते म्हणला जा गावाच्या बाहेर 3-4 किलोमीटर एक कंपनी चालू झाली, तिथं जा भरती चालू आहे. तो गेल्यावरती कंपनी एवढी मोठी होती, आपलं जसं आवार आहे ना असं बाहेर गेट होतं. गेटच्या आतमध्ये जशी त्यानं एंट्री केली, गेटच्या आतमध्ये 10-15 नळाची लाईन होती आणि ते सगळे नळ चालू होते. आणि मग त्याच्या डोक्यामध्ये ती बापाची क्लिक आली, अरे सगळे नळ चालू, काय पाणी किती नासवतो, गधड्या तुला काय अक्कल आहे का? बापाचे शब्द आठवले आणि त्या सणकीमध्ये त्यानं हे सगळे नळ बंद केले. नळ बंद केल्यावर आतमध्ये आला. आतमध्ये असा मोठा हॉल होता आणि हॉलमध्ये जसं शिरतोय तर कुणीच नाही, अख्खा हॉल मोकळा आणि सगळी बटणं, लाईटीची 15-20 फॅन गरगर मोठ्यानं फास्ट स्पीडनं चालू. आणि त्याला बापाचे शब्द आठवले, आणि तुला काय कळतं का नाही, सगळे लाईट बिल किती येतं, बापाच्या शब्द आठवले. तसं त्यानं त्या झटक्यासरची सगळी बटणं बंद केली आणि तो आतल्या हॉलमध्ये गेला. आतल्या हॉलमध्ये जसा शिरतोय तशा 2-3 चटाया उलट्या पडल्या होत्या, त्याच्या पायात अडकळल्या. बापाचे शब्द आठवले, अरे काय ते पाय पोस्ट तुला कळतं का नाही, सरळ करायचं, गाढवा तुला अक्कल. बापाचे शब्द आठवले. त्या सरकी सगळ्या चटया त्यानं सरळ केल्या आणि लाईनमध्ये जाऊन बसला. 30-40 उमेदवार होते. प्रत्येकजण ह्या दरवाजातून जात होता आणि लगेच त्या दरवाजातून बाहेर येत होता, ह्या दरवाजातून जात होता. 10 मिनिटामध्ये 40 उमेदवार सगळे बाहेर आले. याचा नंबर आला, त्याला काही कळेना. अरे काय आपली मजाक तर नाही ना, इंटरव्ह्यू घेतात कसे लगेच बाहेर येतात, नेमकं काय कळेना. भीतभीतत फाईल सावरत तो आतमध्ये शिरला. आतमध्ये जसा शिरला तसे मॅनेजमेंटचे HR मॅनेजर, बिझनेस मॅनेजर, कंपनीचे सगळे मॅनेजमेंट उभं राहिले. आणि उभं राहिल्यावर त्याला नाव विचारलं, त्यानं नाव सांगितलं. ते नाव त्या अपॉइंटमेंट लेटरवर लिहिलं गेलं आणि अपॉइंटमेंट लेटरवर त्याच्या हातामध्ये दिलं. त्याला प्रश्न पडला, अरे काय टिंगल करत नाही का, आपलं काय विचारलं नाही, काय नाही, आणि काय त्याला कळेना. डोक्यामध्ये कोलाहल निर्माण झालं. आणि मग त्या HR मॅनेजरनं जाणलं त्याला प्रश्न पडलाय. तो म्हटला तुला असा प्रश्न पडलाय ना, तुला काय आम्ही विचारलं नाही, इंटरव्ह्यू घेतला नाही आणि तुला सिलेक्शन कसं काय केलं? तर त्याचं उत्तर असं आहे, आमचा इंटरव्ह्यूच असा होता, आम्ही गेटपासून हॉलपासून प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे लावले होते आणि त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये त्या प्रत्येक आलेल्या 40 पैकी एकानंही लाईटचं बटन बंद केलं नाही.
फॅन बंद केला नाही किंवा पाय पोषणं सरळ केलं नाही. तूच असा एक देव उमेदवार मला दिसला CCTV कॅमेऱ्यामध्ये. तू येताना नळ सगळे बंद केले, लाईटीचे फॅन बंद केले, दारात पडलेली उलटी पालटी पाय पोषणी ती सरळ केली. म्हणजे तुझ्यावर तुझ्या आईवडिलांचे असे संस्कार आहेत, असं वळण आहे तुला. तू नक्की आमच्या कंपनीचा फायदा करशील आणि म्हणून तुला सिलेक्ट केलं. आणि त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. अरे आपला बाप आपल्याला दरडावत होता, आपल्याला ओढत होता, आपल्याला रडवत होता, त्याच वेळेला आपल्याला घडवत होता. मुलांना तुमचा बाप शिक्षक तुम्हाला ओरडतोय ना, ते तुमच्या भल्यासाठी. लेटर घेतलं 90च्या स्पीडनं घरी आला आणि बापाच्या पायावर गडगडला. चुकलं माझं, मला माफ करा, मला तुमच्यामुळं नोकरी मिळाली. त्यावेळेस बापानं त्याला छातीशी कुरवाळलं आणि त्याने सांगितलं, कोणताही बाप तुमच्यावर रागवतो, शिक्षक तुमच्यावर रागवतात, ते तुमच्या भल्यासाठीचं असतं. त्याचा राग धरू नका, त्याचं आचरण हाताना. बस एवढंच करा आयुष्यामध्ये एवढंच करा. आता माझा शेवटचा पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगितलं. सगळीकडून वादळ सुटलंय, वाघोबा टपलाय, शिकारी टपलाय, तर तुम्ही कसे वाचणार आहात? मी हरिपाठ देणार आहे. त्यातला एक अभंग पाठ करायचा आहे आणि एक सावता महाराजांचा अभंग आहे. कांदा मळा भाजी, अवघी विटाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाळा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंधरी, सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोवेला गळा. हे 2 अभंग पाठ करणाऱ्या मुलाला मी हरिपाठ देणार आहे. तत्पूर्वी माझा तो प्रश्न, तो मुलगा कसं वाचणार आहे? ते हरणीचं पाडस तिकडनं सगळीकडं भडका उडालाय. अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, अनागोंदी, अनैतिकतेचा भ्रष्टाचार वादळ सगळीकडं आग वणवात येतोय आणि तिकडं वाघोबा टपलाय. वाघोबा कोण आहे? तो दुर्व्यसनांचा, वाईट वर्तनाचा वाघोबा तुमची शिकार करायला टपलेला आहे. आणि या बाजूला शिकारी नेम धरून आहे तुमचा वाईट मित्र, वाईट संगतवाला तुमचा मित्र तुम्हाला वाईटाकडे ओढण्यासाठी टपलेला आहे. तुमच्या जिंदगीची बर्बादी शिकार करण्यासाठी, तुम्हाला संपवण्यासाठी सगळीकडून वादळ निर्माण झाले, आग निर्माण झाले. आता मग तुम्ही कसे वाचणार आहात? तुम्ही वाचला असेल कुठेतरी यूट्यूबला, व्हॉट्सअपला. कसे वाचणार आहात? तर त्यावेळेला निसर्गाचा चमत्कार होतो. जसा चमत्कार समाजामध्ये व्हायला पाहिजे, निसर्गाचा चमत्कार होतो. वादळ वारा सुटतो, वीज कडाडते, तसं त्या कडाडत्या विजेमुळं नेम मारणारा शिकारी त्या विजेच्या याच्यामुळं वीज त्याच्या जवळपास कडाडते. त्या शिकारीचा हात हेलकावतो. त्याने जसा बाण सोडतो, तो बाण त्या शिकार करणाऱ्या पाडसावर वाघोबा जसा झडप घेतो, तो बाण त्या पाडसाचा चुकून त्या वाघाला लागतो. वाघही मरतो. तो कडाडणारी वीज त्या शिकाऱ्यावर पडते, शिकारीही मरतो. आणि वीज कडाडल्यावर पाऊस सुरू झाल्याच्या नंतर अख्खी जी लागलेली आग आहे ना, ती आग विझते आणि ते पाडस वाचतं. आता मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. ते पाडस कोण? ती आई कोण? आणि ते वादळ कोण? तो शिकारी कोण? आणि तो वाघोबा कोण? हे सांगितलं मी तुम्हाला. वाघोबा कोण? तर याच्यासाठी कुठला पाऊस पडायला पाहिजे? समाजामध्ये सगळीकडे भडका झाला आहे. अनैतिक अनाचार, दुराचार, अत्याचार, भ्रष्टाचार सगळा भडका झाला आहे. तो समाजाला गिळंकृत करू पाहत आहे, तुमच्यापर्यंत तुम्हाला बर्बाद करू पाहत आहे. तुमचे वाईट मित्र तुमची शिकार करण्यासाठी टपलेले आहेत आणि दुर्व्यसनं तुमच्यावर झडप घालून तुम्हाला संपवणार आहेत. त्याच्यासाठी एकच व्हायला पाहिजे, जो वादळ वारा सुटणार आहे ना, तो परमार्थाचा सगळीकडे सुटणार पाहिजे. आभाळ तुमची वीज आहे ना, अध्यात्माची कडाडली पाहिजे आणि त्या विजेमधून संस्काराचा पाऊस ज्या वेळेला त्या नवीन पिढीवर पडल, त्याच वेळेला समाज वाचणार आहे. नाहीतर एक शास्त्र तत्ववेत्याचा एक भविष्य आहे. एका तत्ववेत्याचं भविष्य आहे. यूट्यूबला कोणी वाचलं असेल. एका तत्ववेत्याने सांगितलंय, जसा कोरोना आला होता, जशी भोपाळला वायुगळती झाली होती आणि अनेक लाखो करोडो लोक मेले होते, तसे ह्या दुनियेतले जे अनाचारी, दुराचारी, दुष्ट, अत्याचारी, भ्रष्टाचारी 50% लोक एका याच्यामुळं अशा प्रकारची एक आपत्ती येणार आहे. वायुगळतीसारखी एक आपत्ती येणार आहे आणि नेमकी निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्यातली ही वाईट वागणारी लोक
संपणार आहेत, संपणार नाहीत. काही लुळी पांगळी होणार आहेत, अर्धांगवायू भोपाळ गळतीमध्ये जशी झाली अपंग होणार आहेत. आणि जी चांगली वागणार आहेत, जे परमार्थ दुसऱ्यासाठी जो मदत करतो, जो समाजामध्ये चांगलं वागतो, जे देवासारखं वागतो, तेवढी देव माणसं चोरणार आहेत. म्हणून आयुष्यामध्ये आपल्याला अपंगत्व यायचं नसेल, चांगल्या प्रकारे जगायचं असेल, भविष्य आपलं उज्ज्वल करायचं असेल तर संतांचे विचार आणि शिवरायांचे विचार अंगीकारा. मग मित्रांनो, फक्त शिवरायांच्या विचारानं आणि संतांच्या विचारानं समाज चाललेला आहे. मग शेवटचा एक मुद्दा सांगतो. भिवंडीमध्ये 1983 साली दंगल झाली होती. त्या दंगलीमध्ये एक मुस्लिम समाजाची मुलगी, ग्रॅज्युएट झालेली मुस्लिम समाजाची मुलगी, अगदी नाकाच्या सरळ चालणारी, कुणाकडे न पाहणारी, परंतु काय झाले, सगळ्या समाजातली पोरं तिच्यावर जळत होती. ही पोरगी बोलत नाही, ही आपल्याला कधी सापडते, ही तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला तरी ती नाकासमोर चालायची. आणि नेमकी भिवंडीची दंगल झाली. आणि मग त्या पोरांना दंगलीमध्ये कोण गैरफायदा घेतात. दंगल ही काही दोन समाजाची नसते. तिथं दंगलीमध्ये एका मुस्लिम समाजाच्या मुलाला पलीकडल्या बाजून दंगल फेकत होता, पलीकडल्या बाजूचा हिंदू दगड फेकत होता. त्याला एका पत्रकारानं विचारलं की दंगल तू दगड फेकतोय, नेमकं कारण काय आहे. त्याला माहीत नव्हतं मी का दगड फेकतोय, कारण तो म्हणला हमारे बॉस ने बताया. म्हणजे राजकारणासाठी कोणी दंगली भडकवतात. हिंदू समाजातला विचारलं दंगलीचं कारण काय, दगड फेकणाऱ्याला माहीत नसतं, ते भडकून देतात. गोरगरिबाची मुलं तिथं अडकतात आणि त्या दंगलीमध्ये त्या मुलीचा गैरफायदा घेण्यासाठी 15-20 मुलं त्या मुलीच्या घराकडे पळाली. तिला लुटायचं, तिची इज्जत घ्यायची. मुलगी आपल्याला बघत नाही ना, तिच्यावर सूड घ्यायचा म्हणून 15-20 मुलं तिच्या घराकडे पळाली. त्यांनी पाहिलं, अरे ही टुकार पोरं आपल्याला जी त्रास देत होती ती घराकडे येतात. ती मागच्या दारानं मुलगी पळाली. ग्रॅज्युएट मुलगी होती, चॅम्पियन मुलगी होती, हुशार मुलगी होती. मुलगी पळाली तशी ती मुलं तिच्या मागं 15-20 मुलं लागली. ती मुलगी ह्या घराकडून त्या गळात, ह्या गल्लीतून त्या गल्लीमध्ये, त्या गल्लीतून त्या गल्लीमध्ये 17 गल्ल्या पळाली. आतमध्ये डोकवायचे, पुढे शिरायचा प्रश्न पडेला. शेवटी एका बोळातल्या गल्लीमध्ये गेली आणि बोळातल्या गल्लीमध्ये गेल्यावर तिने खिडकीतून पाहिलं, आवाज दिला. आतमध्ये एक तरुण होता, 20 वर्षाचा जवान तरुण, दाढी राखलेला. त्यानं आवाज दिला, त्यानं दरवाजा उघडला. ती मुलगी जशी पळाली तशी कोट खाली लपली. कोट खाली लपल्यावर ते बाहेर मागत पळत आलेले आले आणि त्यांनी विचारलं, त्या मुलाला आवाज दिला, अरे इधर कोई लडकी आहे क्या. तो मुलगा त्यानं जाणलं, त्या मुलानं जाणलं हे हिला या मुलीची छेडाछेड करणार, हिला लुटणार, हिला बर्बाद करणार. तो म्हटला नाही आली, इधर कोई नाही आया. आणि मग ते पुढं पळाल्यावर परत दुसऱ्या गल्लीतून गेले, परत मागं आले. अख्खे त्याला हुडकलं. मुलगी दमली होती. 5-7 किलोमीटर पळून मुलगी दमली होती. तशी कोट खाली शिरली, तशी त्याला झोप लागल्यावर तो मुलगा रात्रभर उभा होता. रात्रभर खिडकीतून पाहत होता कुणी येते का. 1-2 वेळा ते टुकार पोरं येऊन गेले. त्यानं पाहिलं, परंतु त्यानं दरवाजा उघडला नाही. आणि मग शेवटी सकाळी तिनं आळीपिळी दिली. सकाळी त्याला जाग आली, वाघिणी सारखी आळीपिळी दिली. आणि मग त्याला म्हटली, माफ करना भैया, मैं सो गई. तो म्हणला, कोई बात नाही, काय बिघडलं नाही, पण मला तू हे सांग, मी ह्या घरामध्ये एकटा आहे, मीही जवान आहे, तूही तरुण आहेस. आणि मग त्या गुंडांना वाचण्यापासून तू इथं माझ्या घरात येऊन कोट खाली शिरलीस. आणि इथं मी एकटा होतो, मीही तुझा गैरफायदा घेऊ शकत होतो. आणि मग तू माझ्या घरामध्ये कशी काय शिरलीस, तुला भीती नाही वाटली. ही मुलगी म्हटली, नाही वाटली. तू म्हटलं, काय नाही वाटली. तू म्हटला, मी फिरले, ते गुंड माझ्या मागं पळत असताना मी अनेक घरामध्ये डोकवलं, पण मला कुठं शिराव वाटलं नाही, मला कुठं खात्री वाटली नाही, मला कुठं संरक्षण भरोसा वाटला नाही. पण मी ज्या वेळेला तुझ्या घराच्या खिडकीमधून डोकवलं, त्यावेळेला तुझ्या घराच्या खिडकीमधून तुझ्या भिंतीवर एका राजाचा फोटो लागला होता. कोणत्या राजाचा फोटो होता. छत्रपती शिवरायांचा फोटो होता. आणि त्या राजाचा फोटो लागला होता. त्यावेळेला मी विचार केला, ज्याच्या घरामध्ये राजाचा फोटो आहे, त्या छत्रपतीच्या विचारानं जो जगतोय, जो समाज आहे, त्याच्या घरामध्ये माझ्या जीविताला कधी धोका होणार नाही. कारण त्या शिवरायांनं सुभेदाराच्या सुनेला परत बाई जग परत पाठवलं. म्हणून फक्त हा समाज छत्रपती शिवरायांच्या आणि संतांच्या विचारावर आहे. म्हणून तुम्ही संतांचे विचार अंगीकारा. आठवड्यातला 1 दिवस तुम्ही मंदिरात जा, हरिपाठाला बापाला घेऊन जा. आणि तुम्ही शाळेत येताना मला सांगा, देवाच्या किती जण पाया पडतात.
ठीक आहे, अर्धे जणांना देऊळ राम आहे, खाली काय हरकत नाही. ठीक आहे, सगळे पडतात, त्यांनी पडून या. त्याला मंदिर लांब आहे ना, त्याने एक काम कराल, 1 मिनिटाचं काम सांगतो, कराल का? कराल का? 1च मिनिटाचं काम सांगतो, फक्त एवढं काम करा. वेळ संपत आलेला आहे. मंदिरात घरात निघताना तुम्हाला मंदिर लांब असेल, देवाचा नाही पाया पडलं तरी ज्याला नाही जमते त्याने पडा, पण एक काम करा, त्या देवाच्या पाया पडायला गेला देव तुम्हाला बिस्किटचा पुडा देणार नाही. पण घरातून निघताना तुमची जी आई तुम्हाला टिफिन तयार करून देते, तुमचा जो बाप तुमच्यासाठी खर्च उपलब्ध करून देतो, त्या आईच्या किंवा बापाच्या पाया पडा आणि मग बघा इफेक्ट. मग बघा इफेक्ट. तो म्हणाल, अरे आमची सोनी किती गुणाची आहे, आमचा मोन्या किती गुणाचा झाला आहे. आणि मग बघा तुमच्यासाठी रक्ताचं पाणी करतील, हाडाची काळं करतील, घामाच्या घाळा जाळतील आणि तुम्हाला शिकण्यासाठी पैसा उपलब्ध करून देतील. बस माझी विनंती आहे, तुम्हाला हात जोडून तुम्हा सर्व बालदेवांना विनंती आहे, एवढं काम करा. करणार का? करणार का? मोठ्याने सांगा, करणार का? नक्की एवढं काम करा. तुमच्या आईवडिलांना वाटेल आमची बाळकुणी किती गुणी झाल्या. बस वेळ संपत आलेला आहे. आयुष्यामध्ये जगा इतकं, आयुष्यामध्ये जगा इतकं, आयुष्य कमी पडेल. शिका इतकं, डिग्र्या कमी पडतील. शिका इतकं, डिग्र्या कमी पडतील. दौडा असे कम नशिबाचे फासे नेखळून पडतील. परंतु मुलांनो, प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, परमेश्वराला, ह्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल, देणं भागत पडेल. बस जाता 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 सूर्यानं प्रतिप्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाश देईल? त्यावेळी चंद्र शरमला, मोठमोठे तारे नरमले. एक पंथी समोर येऊन म्हणाली, प्रभो माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला माझ्यासारख्या एका ध्येयवादी पत्रकारानं ठरवलं, त्याच वेळेला माझ्यासारख्या एका काजव्यानं ठरवलं, कुठंतरी कानाकोपऱ्यात जाऊन लुकलुकेल अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवून थांबेन, दाखवून सरेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. आयुष्यभरासाठी जे संस्कार आपल्याला पाहिजे असतात, आपलं जे बालवय जे आहे ते पुढे कशा पद्धतीने आपण व्यतीत करावं, तुमच्यावरचे संस्कार, मोबाईलचा दुरुपयोग, तसेच आजच्या समाजामध्ये मुलींवर होणारे अत्याचार कसे थांबवले पाहिजे, असं बहुमूल्य असं मार्गदर्शन माननीय श्री ज्ञानेश्वर मेडगुले, पत्रकार, दैनिक प्रभात सामना यांनी आपल्यापुढे सादर केलेला आहे. या व्याख्यानामुळे तुमचं नक्कीच आयुष्य सुधारणार आहे आणि या ठिकाणी जेवढे इयत्ता 5वी ते 10वीपर्यंतचे जे विद्यार्थी बसलेले आहेत, या व्याख्यानातून सगळं काही लक्षात ठेवतील. तसेच हे जे व्याख्यान आहे ते सरांनी रेकॉर्ड केलेलं आहे सगळं, आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याकडे लिंक येईल. या अशाच प्रकारचे आणि याच्या व्यतिरिक्त जे 9-10 व्याख्यान आहेत ते तुम्हाला यूट्यूबवर बघता येतील. आता तुम्ही म्हणाल की सर म्हटले मोबाईलचा वापर करायचा नाही आणि म्हणतात यूट्यूबवर बघा, परंतु तसं नाही. तर हे संस्कारासाठी आपल्याला हे करायचं आहे. दुरुपयोग नाही येतो, तो मोबाईलचा चांगला उपयोग आहे, बरोबर ना? तर या ठिकाणी सर आले, त्यांनी आपल्याला मोहबोल मार्गदर्शन केलं. बालाजी विश्वविद्यालयाच्या वतीने मी त्यांचे खूप आभार मानते. त्याचबरोबर अशा प्रकारचे व्याख्याते आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिले, त्याबद्दल माननीय मुख्याध्यापक श्री मसवडे सर यांचे सुद्धा मनापासून आभार. या ठिकाणी पालक आपल्या तसेच सर्व शिक्षकांसाठी मार्गदर्शन, प्रबोधन वर्ग, सेमिनार, आपल्याला तसेच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेमिनार या बघा किती छान फायदा झाला की नाही. हे व्याख्यान आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सुदर्शन प्रबोधन न्यूज, सणसवाडी, पुणे.